आजचा अभंग आहे. शुद्धचर्या हे संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त. सगुणाचे सोयी सगुण विश्रांती, आपणची येती चोजवीत. कीर्तनीच वोळे कृपेचा ओरस, दुरीपणे वास सन्निधता. तुका म्हणे वर्म सांगतो सवेगे, मन लावा लागे स्वहिताच्या. याचा अर्थ आहे, शुद्ध आचार विचाराने जगणे हेच संतांचे पूजन आहे. त्यासाठी द्रव्य इत्यादी खर्च करावे लागत नाही. हरीच्या सगुण भक्तीने हरीची सगुण स्वरूपाची विश्रांती आपल्याला मिळते आणि ती विश्रांती शोधत आपोआप आपल्याकडेच येते. भगवंत जरी दूर असले तरी कीर्तनाने कृपाप्रसाद होतो. त्यामुळे ती दूर असले तरी समीपच असतात. तुकाराम महाराज म्हणतात, मी हे माझ्या जीवीचे रहस्य तत्परतेने तुम्हाला सांगत आहे, कारण तुम्ही तुमचे जीवन स्वहिताच्या मार्गाकडे लावावे अशी माझी इच्छा आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी दिलेला भगवद्गीतेमधील उपदेश आणि स्वतः भगवंत यामध्ये कोणताही फरक नाही. जसा जसा व्यक्ती भगवंताच्या उपदेशांचे पालन करतो तसा तसा तो भगवंताच्या समीप येतो. भगवंत सच्चिदानंद आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तही त्यांच्या उपदेशाचे पालन करून सच्चिदानंद गुण प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांच्या आणि त्यांचे भक्त यांनी केलेल्या उपदेशाचे पालन करणे म्हणजेच त्यांची खरी पूजा आहे. अशा प्रकारे हरिकथा आणि हरिकीर्तनाने भगवंत हरिभक्तांच्या नजीक कायम राहतात. हेच हरिभक्तीचे रहस्य आहे. यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही. फक्त भगवंत आणि त्यांच्या शब्दावर निस्सीम श्रद्धा असावयास हवी. हेच भगवान श्रीकृष्णाच्या शुद्ध भक्तीचे रहस्य आहे. जय हरी विठ्ठल.